हॅलो स्टुडंट्स, आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019च्या पेपर्सचा अनालिसिस बघतोय. याआधी आपण पॉलिटी आणि हिस्ट्री या क्वेश्चन्सचे अनालिसिस पाहिलेत. आज आपण भूगोल या सब्जेक्टचं अनालिसिस पाहणार आहे. म्हणजे गट क कंबाईन गट क ला 2019 मध्ये जो पेपर झाला त्यामधील जे भूगोलचे क्वेश्चन्स आहेत जिओग्राफीचे ते आपण आज पाहणार आहोत. बघा, त्या क्वेश्चन पेपर मधील भूगोलाचे क्वेश्चन स्टार्ट होतात 41 क्वेश्चन्स पासून. क्वेश्चन नंबर 41 आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? ऑप्शन 1 पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या, ऑप्शन 2 दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या, ऑप्शन 3 मध्य भारतातील नद्या, ऑप्शन 4 गंगेचे खोरे. तर बघा, या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 2 दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते. बघा, जे आपण बाकीचे ऑप्शन बघितले, पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे कशा, सह्याद्रीत उगम पावून पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, बरोबर, ज्यांना आपण काय म्हणतो पश्चिम वाहिनी नद्या. त्या कशा आहेत, शॉर्ट डिस्टन्स आहेत, म्हणजे अरुंद नद्या आहेत, त्यामुळे तिथे जलविद्युत केंद्र कमी आहेत कम्पेअर टू पूर्व वाहिनी नद्या. पूर्व वाहिनी नद्या म्हणजे कोणत्या, पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतात उगम पावून त्या पूर्वेला वाहत जाऊन कुठं, बंगालच्या उपसागराला मिळतात, त्यांना आपण म्हणतो पूर्व वाहिनी नद्या, बरोबर. मग बघा, दक्षिणेत म्हणजे कुठे, महाराष्ट्र, खाली कर्नाटक, तेलंगणा या भागात पूर्व वाहिनी नद्या खूप लांबवर आणि मोठ्या आहेत. गोदावरी आहे, कृष्णा, भीमा, कावेरी, तुंगभद्रा, बरोबर, आणि यांवर खूप मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, कोयना नदीवर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जलविद्युत केंद्र आपण कोयना म्हणू शकतो. कोयना नदीवर कोणत्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर पवना नदीवर पवना हे जलविद्युत केंद्र आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये अजून खडकवासला हे सुद्धा जलविद्युत केंद्र आहे. कोणत्या नदीवर आहे, अंबी नदीवरती. मग त्याप्रमाणे बघा, उजनी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या नदीवरती आहे, भीमा नदीवरती आहे. इथे सुद्धा थोड्या प्रमाणात जलविद्युत केंद्र आहे. अजून आपण जर बघितले महाराष्ट्रातील भंडारदरा, येथे भंडारदरा धरण येथे सुद्धा जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. कोणत्या नदीवर आहे भंडारदरा, प्रवरा नदीवरती, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. गोदावरी नदीवरती जर बघाल तर पैठण येथे जायकवाडी जे धरण आहे तिथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजे दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्यांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला काय दिसतं, जलविद्युत निर्मिती झालेली दिसते. पुढचे जर आपण ऑप्शन बघाल, ऑप्शन नंबर 4 काय, गंगेचे खोरे. आपल्याला माहिती आहे गंगेचं खोरं कसं आहे, मैदानी प्रदेश आहे, भारतातील मैदानी प्रदेश, बरोबर. आणि मैदानी भागात नद्यांचा स्पीड, वेग कसा असतो, कमी असतो, मंद असतो. आणि जलविद्युत निर्मितीसाठी आपल्याला पाण्याचा वेग कसा पाहिजे, फास्ट पाहिजे, जास्त पाहिजे. कारण पाण्याचा वेग जर जास्त असेल तरच जनित्र फिरून विद्युत निर्मिती होऊ शकते, बरोबर. आणि मग दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या कशा असतात, त्या डोंगरावरून स्पीडने खाली येतात, त्यामुळे त्यांचा स्पीड कसा असतो, जास्त असतो. म्हणून या भागात जलविद्युत निर्मिती कशी झाली आहे, जास्त प्रमाणात झाली आहे कम्पेअर टू गंगेचे खोरे, ओके, मध्य भारतातील नद्या. म्हणून ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय, ऑप्शन नंबर 2 दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या या भागामध्ये जास्त विद्युत निर्मिती झालेली आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 42, महाराष्ट्रातील लघु उद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. लघु उद्योग कोणते कोणते दिले बघा, ए मध्ये चादर, बी हिमरुशाली, सी लाकडी खेळणी, डी रेशीम साड्या. ठिकाणे काय दिल्यात, 1 मध्ये दिलंय नागपूर, 2 सावंतवाडी, 3 सोलापूर, 4 औरंगाबाद. तर आपल्याला माहिती चादरी कुठल्या प्रसिद्ध आहे, सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत. बघा, त्याला GI टॅग सुद्धा मिळालेला आहे, ओके. सोलापूरच्या चादरी म्हणजे एचं 3 कुठं दिसतंय तुम्हाला, कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, एचं 3 ऑप्शन नंबर 1 मध्येच दिसतंय. म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. आता आपण बाकीच्या पण गोष्टी बघूया. चादर कुठल्या प्रसिद्ध आहेत, सोलापूरच्या. हिमरुशाली ह्या औरंगाबादच्या प्रसिद्ध आहेत. कुठल्या, हिमरुशाली औरंगाबादच्या. लाकडी खेळणी सावंतवाडी, कुठे आहे, लाकडी खेळणी सावंतवाडी, सीचं 2. आणि रेशीम साड्या या नागपूर या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. रेशीम साड्या कुठल्या आहेत, नागपूर या ठिकाणच्या, ओके. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 43,
पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 43. योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्याने. ए. ताडोबा, बी. पेंच, सी. नवेगाव, डी. गुगामल. आणि ही राष्ट्रीय उद्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पुढे दिले आपल्याला. 1 मध्ये नागपूर, 2 अमरावती, 3 चंद्रपूर, 4 गोंदिया. तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यापैकी 4 आपल्याला इथे दिलेत. पहिला काय दिलाय ताडोबा. तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. म्हणजे एचं काय 3, एचं 3 कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 2 आणि 4 मध्ये है ना. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 3 हा काय होतोय, कॅन्सल होतोय. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. जर त्याचा आपण तालुका बघाल तर तो होतो भद्रावती तालुका. कोणता, भद्रावती तालुका. या भद्रावती तालुक्यामध्ये विदर्भातील अष्टविनायकापैकी एक अष्टविनायक सुद्धा आहे. ओके. पुढचा आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे बीचं 1 कुठे आहे, बीचं 1 4 मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला काय करेक्ट आन्सर आहे. पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याचा जर तालुका म्हणाल तर रामटेक तालुका. कोणता, रामटेक. तुम्ही तालुक्यांची सुद्धा नावं लक्षात ठेवा, विचारू शकतात. पुढचा आहे नवेगाव. नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या, गोंदिया जिल्ह्यामध्ये. अर्जुनी मोरगाव हे तालुका आहे तिथला. कोणता, अर्जुनी मोरगाव. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे सीचं 4. आणि शेवटचं आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान. हे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, धारणी ह्या तालुक्यामध्ये. कोणत्या, धारणी तालुका. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. ताडोबा कुठे आहे, चंद्रपूर भद्रावती तालुक्यामध्ये. पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये. नवेगाव कुठे आहे, गोंदिया. गुगामल अमरावती. आणि अजून कोणता राहिला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ते कुठे आहे, मुंबई उपनगर बोरिवली या ठिकाणी. आणि चांदोली हे अजून एक राष्ट्रीय उद्यान आहे. ते कुठे येतं, सांगली जिल्ह्यामध्ये. ओके. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 44. डॅश डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. ऑप्शन नंबर 1 जंजिरा, ऑप्शन 2 कर्नाळा, ऑप्शन 3 रायगड आणि 4 लिंगाणा. तर बघा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. रायगडला ब्रिटिश लोक काय म्हणत, पूर्वेकडील जिब्राल्टर. हा क्वेश्चन याआधी सुद्धा विचारलेला. रायगड जर म्हणाल तर बघा हा किल्ला सरस्वती नदीकाठी असलेल्या पाचाड या ठिकाणी आहे. कुठे, पाचाड, सरस्वती या नदीकाठी. कोणत्या नदीकाठी आहे असं सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. रायगड किल्ला कोणत्या नदीकाठी आहे, कोणत्या, सरस्वती नदीकाठी पाचाड येथे. त्याला काय म्हणतात, पूर्वेकडील जिब्राल्टर. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर इथे बघा विचारलंय भारतातील, महाराष्ट्रातील नाही. तर भारतातील सर्वात जास्त प्रदेश कोणत्या मृदेने व्यापला असं क्वेश्चन विचारलाय. ऑप्शन नंबर 1 आहे काळी कापसाची मृदा, ऑप्शन 2 तांबडी मृदा, ऑप्शन 3 गाळाची मृदा, ऑप्शन 4 जांभी मृदा. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गाळाची मृदा. बघा भारतामध्ये गाळाच्या मृदेचं प्रमाण जास्त आहे. गंगेचे मैदान, ब्रह्मपुत्रेचे मैदान, सिंधू नदीचे मैदान, हे सगळे मैदान गाळाच्या मृदेपासून तयार झालेले आहेत. ओके. म्हणजे जवळजवळ 45% भाग भारतातील हा गाळाच्या मृदेचा आहे. आणि काळी कापसाची मृदा ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते. बरोबर, रेगूर मृदा. आपल्याला जर क्वेश्चन विचारला असता की डॅश डॅश मृदेचे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रदेश व्यापलाय कोणत्या मृदेने, रेगूर मृदा, काळी कापसाची मृदा महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रमाणात आढळते. आणि गाळाची मृदा भारतामध्ये. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46. खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत. ए. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात असं विचारलं. त्यांनी काय विचारलं आपल्याला की वस्तीचं प्रारूप म्हणजे त्रिकोणाकृती, वर्तुळाकृती कोणतं आहे ते विचारायला आपल्याला. दिलेल्या विधानावरनं ओळखायचं. त्यांनी पहिल्या विधानात काय दिलंय, रस्ते कसे आहेत एकमेकांना समांतर. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. ओके, काटकोनात छेदतात. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. म्हणजे अशा घरांचे इथे घरं इथे असणार, घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. आणि वस्तीमधील हमरस्ते लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. तर
पहिला ऑप्शन काय दिला त्यांनी, रेषाकृती. ऑप्शन 2 त्रिज्याकार. ऑप्शन 3 वर्तुळाकार. आणि ऑप्शन 4 चौकोनाकृती. तर आपल्याला इथे दिसतंय, याच्यावरून आपल्याला काय कळतंय, ते वस्ती प्रारूप कोणत्या प्रकारचं आहे, चौकोनाकृती. बरोबर, ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 47. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 47. खालील विधानांची सत्यता तपासा. विधान ए, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यांपासून अलग झालेले आहे. विधान बी, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे. तर बघा, हा महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलवरील क्वेश्चन आहे. आता आधी आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचा एक थोडीशी रूपरेषा बघू. याचा डिटेल आपण एक लेक्चर घेणार आहे यावर. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, महाराष्ट्राचा जो उत्तरेकडील सीमा आहे त्यावर जर कोणता पर्वतरांग आहे आपण जर ती बघितली तर ती आहे सातपुडा. सातपुडा पर्वत हा महाराष्ट्राच्या सगळ्यात उत्तरेकडील सीमा बनवतो. कोणता? सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताच्या जर उत्तरेला बघाल इथे तर ती येते नर्मदा नदी. कोणती? नर्मदा. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला आहे नर्मदा नदी आणि दक्षिणेला तापी नदी आहे. कोणती? तापी नदी. म्हणजे सातपुडा पर्वत नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन नद्यांना काय करतो? अलग करतो. मग या तापी नदीच्या दक्षिणेला कोणता डोंगररांग आहे? सातमाळा अजिंठा डोंगररांग. तापी नदीच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे आणि याच्या दक्षिणेला येते गोदावरी नदी. म्हणजे सातमाळा अजिंठा ही पर्वतरांग तापी नदी आणि गोदावरी नदी या दोन नद्यांना काय करते? अलग करते. मग गोदावरी नदीच्या दक्षिणेला येतं हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. कोणत्या? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. मग या डोंगररांगाने बघा गोदावरी नदी आणि भीमा नदी या दोन नद्यांना काय केलंय? अलग केलंय. म्हणजे हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला आहे भीमा नदी. भीमा नदीच्या दक्षिणेला येते शंभू महादेव डोंगररांगा आणि शंभू महादेव डोंगररांगाच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदी. म्हणजे आता आपल्या काय लक्षात येतं? सातपुडा पर्वताने कोणत्या दोन नद्यांना अलग केलंय? नर्मदा, तापी. सातमाळा अजिंठा डोंगररांगाने कोणत्या दोन नद्यांना? तापी, गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाटने गोदावरी आणि भीमा. आणि शंभू महादेव डोंगररांगांनी ज्या सगळ्यात दक्षिणेकडच्या डोंगररांगात त्यांनी भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांना काय केलंय? अलग केलंय, वेगळं केलंय. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय? विधान ए मध्ये सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले. तर हे विधान कसं आहे? सत्य आहे. बघा, आपण आत्ताच पाहिलं. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी नदीचे खोरे, ही गोदावरी नदी ही तापी नदीच्या खोऱ्यापासून काय झाली आहे? अलग झाली आहे. म्हणजे विधान ए कसं आहे? सत्य आहे. विधान बी काय दिलंय? गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगररांगामुळे अलग झाले. तर हे विधान कसं आहे? असत्य आहे. कोणत्या डोंगररांगामुळे झालेत? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे. शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्या अलग झाल्यात. इथे दिसतंय बघा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्या अलग झाल्यात आणि शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्या काय झाल्यात? अलग झाल्यात. म्हणजे विधान ए कसं आहे? सत्य आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी आणि तापी अलग झाल्यात. आणि बी कसं आहे? असत्य आहे. मग कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय? ऑप्शन 1 मध्ये काय दिलंय? विधान ए आणि बी दोन्ही सत्य. ऑप्शन 2 विधान ए आणि बी दोन्ही असत्य. ऑप्शन 3 विधान ए सत्य आणि बी असत्य. म्हणजे ऑप्शन 3 या प्रश्नाचं काय? करेक्ट आन्सर आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. आपण पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 48. तर बघा, क्वेश्चन नंबर 48 आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत. तर आपण आत्ताच बघितलं महाराष्ट्राची उत्तर सीमा कोणत्या डोंगररांगांनी बनवली आहे? सातपुडा डोंगररांगा. बरोबर, सातपुडा डोंगररांगा. मग असं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय? ऑप्शन 1 काय दिलंय? सह्याद्री आणि नंदुरबार. ऑप्शन 2 सातपुडा आणि गाविलगड. ऑप्शन 3 बालाघाट आणि भामरागड. ऑप्शन 4 गाविलगड आणि महादेव. तर ऑप्शन 2 या प्रश्नाचं काय? करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे आणि पूर्वेला गाविलगड या टेकड्यात. ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि जर त्यातील सगळ्यात उंच शिखर जर म्हणाल, गाविलगड टेकड्यामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. कोणतं आहे? वैराट हे शिखर आहे. त्याची जर उंची बघाल तर 1177 मीटर असंच लक्षात ठेवायचं. 1177 मीटर ऐवजी 1177 मीटर असंच लक्षात ठेवायचं. कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावती जिल्ह्यामध्ये.
चिखलदरा थंड हवेचं ठिकाण सुद्धा याच टेकड्यामध्ये आढळून येतं, गाविलगड टेकड्यामध्ये. ओके, तर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे आणि पूर्वेला कोणत्या टेकड्या येतात? गाविलगड टेकड्या येतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 49. हुगळी नदी डॅश डॅश नदीची वितरिका आहे. ऑप्शन 1 दामोदर, ऑप्शन 2 ब्रह्मपुत्रा, ऑप्शन 3 गंगा, ऑप्शन 4 पद्मा. तर बघा हुगळी नदी ही गंगा नदीची काय वितरिका आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. याआधीही हा क्वेश्चन विचारलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52. ऑपरेशन फ्लड योजना ही डॅश डॅशशी संबंधित आहे. ऑप्शन 1 पूर, ऑप्शन 2 दूध, ऑप्शन 3 कुक्कुटपालन आणि 4 यापैकी नाही. तर बघा ऑपरेशन फ्लड यावरनं आपल्याला काय वाटू शकतं? फ्लडवरनं पूर वाटू शकतं, पण ऑपरेशन फ्लड ही योजना दूध याच्याशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? दुधाशी संबंधित आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 53. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन 1 कावेरी, ऑप्शन 2 कृष्णा, ऑप्शन 3 तुंगभद्रा, ऑप्शन 4 गोदावरी. तर बघा भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणतं आहे? शिवसमुद्र. हे कावेरी या नदीवर आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, तुमचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर झाले असतील. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.